पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 जानेवारीच्या दौऱ्याची प्रचंड उत्सुकता सोलापूर शहराला लागली आहे। नव्या प्लॅननुसार मोदी यांचे हेलिकॉप्टर सोलापूर विमानतळाऐवजी होम मैदानावर उतरणार आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला। सर्व तयारी आता झालेली आहे। जे पूर्वीचं एअरपोर्टला लँडिंग होणार होतं त्याच्याऐवजी आता होम मैदानावर लँडिंग होत आहे। त्याच्यामुळे जो ट्रॅव्हलिंग टाइम आहे तो आता कमी झालेला आहे। माननीय पंतप्रधानांना जास्तीत जास्त वेळ जे आहे की भाषणाकरता आणि इतर मुद्द्याकरता आता मिळणार आहे। जी स्टेजवरची तयारी जी आहे पार्क स्टेडियमची ती अतिशय जोरात चालू आहे आणि ती पूर्ण तयारी झालेली आहे। हे जे आहेत चॉपर लँडिंगचं जे आहे ते सगळे SPGचे असते, त्याच्याबद्दलची काय माहिती आम्ही देऊ शकत। मंगळवारी वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने 3 वेळा होम मैदानावर लँडिंग करून ट्रायल घेतले। यावेळी होम मैदानावर धुराळ उडाला। गड्डा यात्रेची स्टॉल उभारणी आणि शाळकरी विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टरचे लँडिंग पाहून आश्चर्य वाटले। अनेक जण या धुराळ्यात माखून निघाले। मोदींच्या दौऱ्यामुळे सोलापूर विमानतळ ते पार्क स्टेडियम दरम्यान रस्त्याच्या कडेला बॅरिकेडिंग करण्यात आले आहे। साफसफाई स्वच्छता जोमाने केली जात आहे। सर्व ठिकाणचे फुटपाथ पाण्याने धुतले जात आहेत। विविध रस्त्यांवर दुभाजकामध्ये भाजपने स्वागत कमानी आणि होर्डिंग्ज उभा केले आहेत। दुभाजकामधील झाडे वाळली असली तरीही यामध्ये भाजपचे कपड्यावरील तसेच झेंड्यावरील कमळ चांगलेच फुलले आहे। विविध चौकात पोलीस दिसू लागले आहेत। 4 पुतळ्याजवळील दुभाजक तोडून रातोरात या ठिकाणी रस्ता करण्यात आला आहे। पार्क चौपाटीवरील अतिक्रमणे हटवून या ठिकाणी 2 रस्ते तयार करण्यात आले आहेत। पार्क मैदानावर 20,000 खुर्च्या टाकणे, मॅटिंग करणे, स्टेज उभारणे, बॅरिकेडिंग करणे, डी झोन तयार करणे, CCTV बसवणे आदी बहुतांश कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत। पार्क मैदानावर बॉम्ब शोधक पथक, SPG सिक्युरिटी, पोलीस यांच्याकडून वारंवार तपासण्या केल्या जात आहेत। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी देखील कार्यक्रम स्थळाची पाहणी केली। मंगळवारी सकाळीच पोलिसांना पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री यांच्यासाठीची पोलीस बंदोबस्ताची विभागणी करून देण्यात आली आहे। गल्ली ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडी, क्रीडा, साहित्य आणि मनोरंजनाबरोबरच सर्व प्रकारचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या मोबाईलवर शिवाजी सुरवसे सरांच्या येस न्यूज मराठी वेब पोर्टल आणि YouTube चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन ऑन ठेवा। तसेच येस न्यूज फेसबुक पेजलाही लाईक करा। संपादक शिवाजी सुरवसे, मोबाईल 9881 74 83 29। भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते रेनगर फेडरेशन सोलापूर असंघटित कामगारांचा महत्त्वाकांक्षी 30,000 गृहप्रकल्पांचा भव्य पायाभरणी समारंभ दिनांक 9 जानेवारी 2019 रोजी ठीक 10 वाजता इंदिरा गांधी पार्क स्टेडियम येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री माननीय नितीन गडकरी, केंद्रीय शहर विकास मंत्री माननीय हरदीप सिंग पुरी, महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय विद्यासागर राव, मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील, गृहनिर्माण मंत्री माननीय प्रकाश मेहता, ऊर्जा मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री माननीय विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री माननीय सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। आपले नम्र चेअरमन कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख, रेनगरचे संस्थापक, मुख्य प्रवर्तक आणि माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर आणि रेनगर फेडरेशन सोलापूर सर्व संचालक मंडळ